बाजारातनं मी कालवं आणली. कालवं अशी असतात, काही लहान मोठी आणि खूप खडपात असतात. खडपाला चिकटलेली असतात आणि याला की नाही बारीक असं सेल्स कवच असं चिकटलेलं असतं. त्यामुळे ही बघावी लागतात. कवच असल्यामुळे ह्याला काय कचरा असतो काय असतो ते साफ करावं लागतं. कवच आहे की नाही ते बघावं लागतं. त्या हाताला कडक लागलं की मग ते काढून टाकायचं. असं कवच असलं तर ते घशाला लागू शकतं, म्हणून ती बघावी लागतात. याला कवच आहे की नाही आहे आणि 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवावी लागतं. ती आज मी आणले याचं आंबट तिखट करण्यासाठी तोंडी लावायला. तोंडी लावायला हे करायचं. खायला मस्त लागतात एकदम. मला काही असत नाही, काट्यासारखा प्रकार असत नाही. खायला बरं लागतं. याला बारीक असं कवच असतं. हे बघा, हे बारीक कवच आहे. याला एकदम बारीक आहे असं कवच असतं. असं हे काय काय अशी मोठी असतात. ही शिजल्यानंतर एकदम खायला मस्त लागतं. हे एक मोठं आहे असं. अशी काही काही मोठी आहे, काही खूप लहान आहेत. हे एकदम लहान आहे. एकदम लहान एवढं खास लागत नाही, पण असं मोठं असलं तर खायला शिजल्यानंतर एकदम मस्त लागतं. हे अशी चांगल्या प्रकारची ती धुवायला लागतं आणि कवच असल्यामुळे एक एक वेचून बघावं लागतं. कवच आहे काय काय आहे ते घशाला लागू शकतं, म्हणून ती बघायला पाहिजे. हे बघ, असं पाणी आलं पाहिजे स्वच्छ. ह्याला हे किती वेळा धुवा. ह्याचा पाण्याचा रंग थोडा असाच येतो. हे खडपात बसलेले असल्यामुळे याचं पाणी जरा जरा जाड येतच राहतं. झाली आता ती. हे शेवटचं धुणं झाले. 2-3 पाण्याने धुतली ती, त्यामुळे आता परत धुवायला नको. पण काहींचं एखाद्याचं कवच नंतर लागतं. हे साफ केल्यानंतर ही कालवं इतकी झाली तर पाणी किती काढलं ना तरी याचं पाणी असं दुधाळ कसं येतं, जरा जाड येतच राहतं. किती पाण्याने धुतले ते 8-10 पाण्याने. त्याला हे आल्या लसणाची पेस्ट थोडी लावायला पाहिजे. ही आल्या लसणाची पेस्ट जरा लावली की नाही का जरा त्याचा बुटसट वासपणा जातो. असं लावायला लागतं. कुठच्याही मांसाहार पदार्थाला जरा आलं लसणाची पेस्ट लावायची थोडी. आम्ही सगळ्यांना लावतो. काही जणांना आवड नावड आहे, प्रत्येकांवरती ते अवलंबून आहे. पण मी सगळ्याला लावते, कारण मांसाहार म्हटलं का कुठची गोष्ट म्हटली की आलं लसूण असावी. आणि ही थोडीशी त्याला ही कोकमं अशी चुरडून त्याला घालायची, बारीक करायची आणि ही घालायची. हे खारट असल्यामुळे ह्याला मी मीठ घालत नाही. हे जरा हे खारटी असतात. हे शिणाणे तिसऱ्या यांच्यात खारटपणा नदी समुद्राचं तसं त्याचं पाण्याचं त्याला खारटपणा असतो, म्हणजे मीठ घालत. हे कोकमा घातल्यानंतर त्याच्यात परत 2 मिरची घालायची आणि हे 1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. थोडं लाल तिखट घालायचं. लाल तिखट घालायचं आणि हळद पावडर थोडी घालायची आणि थोडंसं मिक्स करून ठेवून द्यायचं. जरा वास त्याचा हिंबूसपणा वास जरा मोडला जातो, म्हणून हे असं करून टाकायचं. आणि आता हा कांदा आहे तो पॅनमध्ये शिजवल्यानंतर हे त्याच्यात पॅनमध्ये घालायचं. 2 मिनिटासाठी ठेवायचं आणि कांदा पॅनमध्ये तेलात परतून घेऊन मग हे घालायचं. तेल तापलं का मग त्यात कांदा घालायचा. जरा मोठाच कापायचा कांदा, जास्त बारीक नाही कापायचा. जरा मोठा कापला की बरं, कारण ते जरा खायला बरं लागतं. गॅस जरा मोठी करायची. कांदा शिजला की नाही बघायचं. जरा मऊ झालाय कांदा. मऊ झाल्यानंतर आता याला गरम मसाला घालायचा. थोडा गरम मसाला घातला की नाही का वास मस्त येतो त्याला. ना थोडासा अर्धा चमचा. हा मी घरी केलेला मसाला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घरी करू, म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे कसा पाहिजे तिखट. कोणाला जरा तिखट लागतो. जास्त मी खूप गरम मसाला घालून केलेला नाही, लाईटमध्ये केलं. जरा ढवळायचं, एकजीव करून ढवळायचं. ढवळलं ना त्याच्यात माझ्याकडे थोडंसं घरात वाटण होतं खोबऱ्याचं मसाल्यामधलं. आम्हाला लोकांना खोबऱ्याची आमचं कुठलीच गोष्ट चालत नाही. जरा वाटण पाहिजे किंवा खोबरं पाहिजे. जरा वाटण असलं जरा खायला भरतं ते वाळे.
आणि एवढंसं खोबरं होतं वाटलेलं मसाला वगैरे घालून, ते मी आता याच्यात घालते. आता असं पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवायचं. कांदा चांगला शिजण्यासाठी थोडं पाणी घालायला हवं. त्याच्या वाटण्याचं भांडं होतं ना, त्याच्यातच हे पाणी घालतं. तेलाचा वापर मी खूप कमी करते, कारण आम्हाला तेलाचं जास्त आवडत नाही, वाटणाचंच जास्त आवडतं, म्हणून तेलाचं प्रमाण आम्ही खूपच कमी घालतो. त्याच्यात थोडी कोकमं घालायची. एकसारखं चांगलं मंद गॅसवरती शिजू द्यायचं. ते आता बघायला पाहिजे. जरा रंग बदलला आहे, थोडा त्याचा रंग बदलला, तर सुकं होत आलं आहे. चांगलं एकजीव ठेवायचं. ते कालवांना की नाही शिजत घातलं की नाही का पाणी सुटतं खूप, आणि मग हे एकदम पातळ होतं, तर सुकं खायला मिळत नाही. सुकं खायला पाहिजे तर पाणी ह्याचं चांगलं सुकवायला पाहिजे. जरा पाणी आटलं की नाही कांदा पण नरम होतं. असं पाणी ठेवता का म्हणे, तर पाणी याच्यात नाही राहते. ते असं सुकलं आहे बघा, हे सुकलं आहे मध्ये, त्यात पाण्याचं प्रमाण नाही, खूप कमी आहे. आता हे कालवा याच्यात घालून टाकायचे. सगळे टाकले ना, कालवा याच्यात टाकायचं. हे वाटण वरती खालती करायचं. हे सुक्खं तोंडी लावायला किंवा चपाती बरोबर खायला छान लागतं. ह्याला काय जास्त हे कोणी खाऊ शकतं, कुठच्याही माणसाने खाऊ शकतं. ज्याला मांसाहार आवडतो आणि बऱ्याच जणांना काटा असला की आवडत नाही, काटा घशाला लागतो, किंवा काटा असल्यामुळे काही ना जरा वेगळं दडपण येतं, नको बाबा काटा लागेल. पण ह्याला काटा वगैरे नाही, खायला मस्त लागतं. ह्याला कोकमं मात्र घालून हे करायचं. तर बहुतेक जण टॉमॅटो घालतात, टॉमॅटो घालून हे करायचं नाही. कुठचाही मांसाहार प्रकार, तिसऱ्या, शिंपल्या, माणके वगैरे हे काय असेल त्याला ना कोकमं घालायची. इथं झाकण ठेवायचं. शिजलं की नाही आता बघूया किती पाणी आटलंय, कसं झालंय ते. मस्त वास आला, वास मग बरं झालं. जरा थपथपीत करते. जरा चपातीवर खायला एकदम सुकं बरं लागत नाही. आमच्या मुलांना जरासं ओलसरच लागतं, थोड्यानं सुकं आवडतं. सुकं करू शकता. सुकं केलं तर वाटण घालायची गरज नाही जास्त, आतल्या आत सुकं होऊन जातं. कांदा घालून ते घालायचं, वाटण घालायचं नाही. हे थोडं आटू द्यायचं. हे आटलं की नाही आता उघडंच ठेवायचं, तर झाकायचं नाही, झाकल्यामुळे पाणी सुटतं. मी आता त्याची चव घेऊन बघितली, थोडं बरोबर झालं, एकदम छान झालं. पण याचं स्वतःचं खारटपणा असल्यामुळे याला मीठ घालत नाही मी. फक्त कांदा भाजताना थोडंसं मीठ घातलं, कारण कांद्याला चव येण्यासाठी मीठ घालावं लागलं. आणि आता ते छान झालं. जास्त आता हे सुकं करायची गरज नाही. थोडंसं ओलसरपणा असलं ना तर जरा पोळी बरोबर, चपाती बरोबर खायला बरं पडतं, छान लागतं ते. आता बघायला नको असं होतं शिजल्यानंतर. हे इतके बारीक होतात. हे जरा मोठे असले ना तर जरा खायला बरे लागतात. झालं तर गॅस बंद करते. थोडीशी कोथिंबीर आहे ती याच्यावर घालते. थोडी अशी कोथिंबीर जराशी घातली ना का वास मस्त येतो, एकदम सुकं छान लागतं खायला. मग